नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही पाहतच असाल आम्ही आहोत ट्रेडिशनल पेहरावात। अर्थातच आजचा विषय देखील आपल्या सणांच्या रिलेटेड आहे। आता भाद्रपद महिना आला आहे आणि भाद्रपदात येतात ते हरतालिका आणि गणेश चतुर्थी। त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत। त्याचबरोबर त्याच्या मागच्या कथा देखील तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग पाहूया हरतालिका। हरतालिका हे एक व्रत आहे। तर याबाबतची पूजेची माहिती आणि ते संपन्न कसे करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। हरतालिका हे व्रत लग्न झालेल्या बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर लग्न न झालेल्या कन्या आपल्याला हवा तो वर मिळावा यासाठी करतात। उत्तर भारतात हरतालिकेला तीज असेही म्हणतात। पूर्वकालीन पर्वतराजाची कन्या देवी पार्वती उपवर झाली आणि त्यावेळेस भगवान नारद मुनींनी तिच्या वडिलांना असा सल्ला दिला की पार्वती देवीचा विवाह हा विष्णूंशी केला पाहिजे। परंतु पार्वती देवींना मनात अशी इच्छा होती की आपलावर हा भगवान शिवशंकरच असावा। त्यासाठी तिने आपल्या सखीच्या मदतीने वडिलांना निरोप धाडला की जर तुम्ही माझा विवाह विष्णूंशी केला तर मी माझा प्राणत्याग करेन। इतक्यावरच ती थांबली नाही, तर ती घरातून पळून गेली आपल्या सखीच्या मदतीने आणि अरण्यात जाऊन तिने वाळूचं शिवलिंग तयार केलं। त्यासाठी खडतर उपासना सुरू केली। हाच तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीया आणि त्याच दिवशी होतं हस्त नक्षत्र। या दिवशी तिने रात्री जागरणही केले। खडतर उपवास करताना तिने सगळं काही त्याग केलं आणि अशा प्रकारे भगवान शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला वचन दिलं ते पत्नी म्हणून स्वीकारण्याचे। अशी ही होती हरतालिकेची कथा। चला तर मग पाहूया आता आपण हरतालिकेची पूजा कशी करावी ते। सर्वप्रथम वाळूचं शिवलिंग तयार करायचं आणि दिवसभर उपवास करायचा आहे। त्याचबरोबर आजकाल बाजारात उमा देवी आणि त्याचप्रमाणे तिच्या सखीची मूर्ती मिळते, तर ती आपण घरात आणायची आहे आणि त्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा करताना आपल्याला पत्री वाहायच्या आहेत। तर पत्री म्हणजे काय, तर देवी पार्वती अरण्यात जेव्हा हे व्रत करत होती तेव्हा तिने वेगवेगळ्या झाडांची पानं जमा करून ती शिवलिंगावर अर्पण केली होती। आपण देखील असंच करायचं आहे। जसं की रामफळ, सीताफळ, पेरू, चिकू, चाफा, कण्हे, बेल, आघाडा इत्यादींची पानं जमा करून आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून पार्वती देवीने फळांचा नैवेद्य दाखवला होता। आपण देखील फळ आहार म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे रात्रभर जागरण करायचं आहे आणि ती रात्र जागवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी दही साखरेचा नैवेद्य दाखवून त्या सगळ्यांचं अर्थातच शिवलिंग आणि दोन्ही मूर्त्यांचं विसर्जन करायचं आहे। बरं, आमच्या कोकणात हरतालिका ही अशा पद्धतीने साजरी केली जाते। जसं की हरतालिकेच्या आदल्या दिवशी सूर्यास्ताआधी सर्व बायका आणि कन्या आपलं जेवण जेवून घेतात आणि संपूर्ण डोक्यावरून अंघोळ करून घेतात। त्यानंतर जर रात्री भूक लागल्यास भाकरी, चपाती किंवा थालीपीठ यांसारखे पदार्थ खातात। भात हा रात्री खायला वर्ज्य आहे। दुसऱ्या दिवशीपासून हा उपवास सुरू होतो। हा उपवास आपल्याला जशा पद्धतीने जमेल तसा करायचा। निर्जल, फल आहार घेऊन किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हा आपण उपवास करू शकतो। संध्याकाळी जमल्यास जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीला फूल वाहून अर्थातच गणपतीचे आशीर्वाद घेऊन आम्ही या उपवासाची सांगता करतो। चला तर मग ही कहाणी इथेच संपली। तर या कहाणीवरून असं लक्षात येतं की कोणतीही गोष्ट खडतर परिश्रमाशिवाय मिळत नाही। मेहनत ही प्रत्येक वेळेस करावीच लागते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मिळालेले यश हे तात्पुरते असते। तर आता आपण पाहूया गणेश चतुर्थी। प्रत्येक जण आपापल्या परीने गणेश देवांना घरी आणतात, त्यांची मनोभावे पूजा करतात, त्यांना आवडीचा नैवेद्य अर्पण करतात आणि आपल्या मनात असलेले आर्त भाव बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतात। त्यामुळे गणेश चतुर्थीबद्दल जास्त आम्ही माहिती तुम्हाला काय सांगणार, पण गणेश चतुर्थीच्याच दिवशी
चंद्राला पाहू नये, कारण त्या दिवशी आपण चंद्राला पाहिल्याने, चंद्र अवलोकन केल्याने आपल्यावर चोरीचा आळ येतो. आता ही कथा तर सर्वांना माहितीच असेल, पण आपली पुढची कथा ही या संबंधितच आहे, त्यामुळे ही कथा आपण एकदा थोडक्यात जाणून घेऊयात. गणेश देव आपल्या सभेकडे निघाले होते आणि स्वारी चालली होती ती त्यांच्या वाहनावरून, म्हणजेच मूषक राजांवरून. हे पाहून चंद्राला हसू आवरले नाही आणि ते हसले. हे बघूनच गडबड झाली आणि गणपती बाप्पा खाली पडले. या सर्वाचा राग गणपती बाप्पांना प्रचंड आला आणि त्यामुळे त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की तुझे सौंदर्य हे पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर चंद्राला पश्चाताप झाला आणि ते उशाप मागण्यासाठी गणपती बाप्पांकडे आले. त्यावेळी मूषक राजाने त्यांना असा उशाप दिला की गणेश चतुर्थीला ज्या कोण व्यक्ती तुमचं तोंड पाहतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल. याच कथेला अनुसरून श्रीकृष्ण देवानेही गणेश चतुर्थीला चंद्र अवलोकन केल्याने त्यांच्यावर सुद्धा स्वयंतक मनाचा आळ आला होता आणि ही कथा आता आपण जाणून घेणार आहोत. यदुवंशातील राजा सत्यजित याने खूप मोठे अनुष्ठान केले होते आणि सूर्यनारायणाला प्रसन्न केले होते. त्यामुळे सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना स्वयंतक मणी हा प्रसाद रूपाने भेट दिली होती. आता हा स्वयंतक मणी सुद्धा खूप चमत्कारिक होता, जो दररोज 1 तोळा सोने द्यायचा आणि रोगराई आणि दुष्काळापासून त्या राज्याचे रक्षण करायचा. एकदा राजा सत्यजिताचे द्वारकेत येणे झाले आणि त्यावेळी त्यांनी सर्वांना स्वयंतक मण्याची माहिती सांगितली होती. त्यामुळे नारदांना असं वाटलं की हा स्वयंतक मणी भगवान श्रीकृष्णाकडे असावा आणि त्यामुळे त्यांनी राजा सत्यजिताकडे या स्वयंतक मण्याची मागणी केली. हे सर्व पाहून राजा सत्यजिताला अगदी भयंकर राग आला आणि ते सभा सोडून निघाले. घरी आल्यानंतर त्यांनी तो स्वयंतक मणी देवघरात जपून ठेवला होता. एकदा काही कारणास्तव त्यांना नगराच्या बाहेर जावे लागले. त्यावेळी त्यांचा भाऊ प्रसेन यांनी तो मणी गळ्यात अडकवला आणि ते शिकारीसाठी निघाले. भल्या मोठ्या अरण्यात ते एका गुहेत शिकारीसाठी शिरले आणि त्यावेळी एका अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. त्या अस्वलाला त्या स्वयंतक मण्याचे महत्व माहित होते. त्यामुळे त्यांनी प्रसेनावर हल्ला केला आणि तो स्वयंतक मणी हिसकावून घेतला. सत्यजित राजा घरी परतले तेव्हा मणी आणि भाऊ दोन्हीही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी थेट संशय घेतला तो भगवान श्रीकृष्णावर आणि ही बातमी ते सगळ्यांना सांगू लागले. ज्यावेळी ही बातमी श्रीकृष्णाच्या कानावर आली तेव्हा त्यांनी प्रसेनाला आणि त्या स्वयंतक मण्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. श्रीकृष्ण अरण्यात शोधण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना एक भली मोठी गुहा दिसली. ते गुहेत शिरल्यानंतर तिथेच त्यांना अस्वल आणि तो मणी दिसला. त्यावेळी अस्वलाशी युद्ध करून श्रीकृष्णाने तो मणी हिसकावून घेतला आणि थेट राजा सत्यजिताकडे येऊन भेटले. हा सर्व वृत्तांत जेव्हा श्रीकृष्णाने राजा सत्यजिताला सांगितला त्यावेळी सत्यजिताला अत्यंत वाईट वाटले आणि श्रीकृष्णाचे मनपरिवर्तन व्हावे यासाठी सत्यभामा ही त्यांची मुलगी ही श्रीकृष्णाला पत्नी म्हणून दिली. पण हे सर्व माहिती बाहेर कळताच अक्रूर, कृतवर्मा आणि शतध्वना हे बाकीचे राजे सत्यजिताचे दुश्मन झाले, कारण शतध्वनाला सत्यभामा ही पत्नी म्हणून हवी होती. काही दिवसानंतर शतध्वनाने राजा सत्यजितावर हल्ला केला. त्यावेळी सत्यजित तर बेसावध होता, त्यामुळे तो या हल्ल्यात ठार मारला गेला. ही बातमी जेव्हा सत्यभामेला कळली तेव्हा ती रडत रडत श्रीकृष्णाकडे आली. माझ्या पित्यालाही मारला आणि त्याचबरोबर तो मणीही चोरून घेऊन गेला, यासाठी आपण शतध्वनावर हल्ला केला पाहिजे आणि त्याचा सूड घेतला पाहिजे अशी तिने विनंती केली. त्यावेळी श्रीकृष्ण बलराम दादांना सोबत घेऊन शतध्वनावर हल्ला करण्यासाठी निघाले. ही बातमी शतध्वनाला कळताच तो अक्रूराकडे पोहोचला आणि तो स्वयंतक मणी त्याला सुपूर्द केला. त्यावेळी श्रीकृष्णाकडून शतध्वना राजा मारला गेला. ज्यावेळी श्रीकृष्णाने शतध्वनाकडे तो मणी शोधून पाहिला त्यावेळी त्यांना हा मणी सापडलाच नाही. ही बातमी जेव्हा त्यांनी आपल्या भावाला सांगितली तेव्हा बलराम दादांना हे सर्व खोटे वाटले. श्रीकृष्णानेच हा स्वयंतक मणी स्वतःकडे लपवून ठेवला असेल असा संशय बलराम दादाने श्रीकृष्णावर घेतला आणि ते द्वारका नगरी सोडून निघाले. काही दिवसानंतरच अक्रूराकडे स्वयंतक मणी असल्यामुळे तो सर्व युद्धात जिंकू लागला. भोजवंशीयाने अक्रूरावर जेव्हा हल्ला केला
तेव्हा त्यांनी स्वतःची नगरी सोडून ते काशीला परतले. काशीलाही स्वयंतक आगमनाने रोगराईपासून आणि दुष्काळापासून नष्ट केले. त्यावेळी श्रीकृष्णांच्या असे लक्षात आले की स्वयंतक मण्याची लक्षणं ही अक्रूराकडे दिसत आहेत. त्यावेळी ते अक्रूराकडे पोहोचले. त्यांनी त्यांना विश्वासात घेतलं आणि स्वयंतक मण्याबद्दल विचारलं. त्यावेळी अक्रूराने आपल्याकडे स्वयंतक मणी असल्याचे श्रीकृष्णाकडे कबूल केले. त्याच वेळी श्रीकृष्ण अक्रूरासोबत आपल्या बलराम दादाकडे आले आणि त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. बलराम दादांनाही त्यांची चूक लक्षात आली. भावावर अविश्वास दाखवल्याचं लक्षात आलं आणि ते पुन्हा द्वारकेला परतले. श्रीकृष्णाने दरबार भरवून ही सर्व कथा सर्वांना सांगितली आणि आपल्यावर आलेला आळ पुसून टाकला. त्याच वेळी नारद मुनींच्या असं लक्षात आलं की कदाचित श्रीकृष्णाकडून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र अवलोकन झाले असणार आणि त्याचमुळे त्यांच्यावर हे स्वयंतक मण्याचे आळ आले. त्यामुळे गणेश देवाला तुम्ही प्रसन्न केले पाहिजे असं नारद मुनींनी सुचवलं. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने गणेश पुराण वाचून आपल्यावर आलेले संकट नष्ट केले. तर ही होती श्रीकृष्णाची स्वयंतक मण्याची कथा. तर ही स्वयंतक मण्याची कथा परमपूज्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज लिखित श्री लीलामृत या ग्रंथातील आहेत. या कथेवरून आपल्याला हेच कळतं की भगवान श्रीकृष्णांना देखील आपले भोग हे भोगावे लागलेच. तर आपण तर सामान्य माणूस आहोत. त्याचप्रमाणे आपल्या ग्रंथ संपदेची कधीच खिल्ली उडवू नये. आणि वाईट काम तर बिलकुलच करू नये. आणि सत्याचा पाठलाग नेहमी करावा, ज्यामुळे श्रीकृष्णासारखं आपल्यालाही सदैव विजय प्राप्त होईल. तर ही स्वयंतक मण्याची आणि हरतालिकेची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.